तुम्हाला आठवत असेल 2 दिवसांपूर्वी मी याच चौकातनं पुढे असलेल्या पायधुनी इथल्या डोकाडिया कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीमध्ये गेलो होतो आणि तिथून हे सगळं प्रकरण कलिंगडावरच्या संशयाच्या पलीकडे गेलंय हे सांगितलं होतं। मागच्या 2 दिवसांमध्ये जे FDAचे रिपोर्ट आले त्यातनं याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे। दुसरीकडे आता कलिंगडाचं मध्ये कुठली भेसळ नव्हती हे सुद्धा या रिपोर्ट्समधनं क्लिअर झालेलं आहे। मागच्या वेळेला जेव्हा मी याच्यावरती रिपोर्ट केला होता इथनंच, तेव्हा मी डोकाडिया यांच्याशी संबंधित एका जुन्या केसविषयी बोललो होतो। तर त्याच केसविषयी अधिक डिटेल्स घेत असताना एक नवा धागा समोर आलाय। या सगळ्या केसमधनं एक नवं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणामध्ये डोकाडिया यांचं असलेलं महत्त्व हा आता एक महत्त्वाचा धागा म्हणून समोर येतोय। हे मी का म्हणतोय हेच या रिपोर्टमधनं बघूयात। नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय। आधी थोडं मागे जाऊयात। आत्तापर्यंतचा तपास आणि समोर आलेले रिपोर्ट्स यांची सद्यस्थिती आपण समजून घेऊयात। तर 25 एप्रिलला ही घटना घडली। पायधुनी इथल्या एका कुटुंबियांचे मृत्यू झाले, 4 जण याच्यामध्ये दगावले आणि जेव्हा ही घटना पहिल्यांदा समोर आली तेव्हापासूनच कलिंगडाविषयी काही प्रश्न उपस्थित होऊ लागले। कलिंगड दूषित होतं का, त्याच्यामध्ये काही भेसळ होती का, हे मृत्यू नेमके कसे झाले असे काही प्रश्न पडले आणि पोलिसांनी हा सगळा तपास आपल्या हातात घेतला। फॉरेन्सिककडे रिपोर्ट करायला पाठवले। आता फॉरेन्सिकचा अंतिम रिपोर्ट अजूनही यायचा आहे, ज्यातनं कदाचित या सगळ्या प्रकरणावरची स्पष्टता येऊ शकेल। पण दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, मागच्या 2 दिवसांमध्ये FDAचे रिपोर्ट्स आले, त्यातनं ही गोष्ट क्लिअर झाली की कलिंगडामध्ये किंवा घरात सापडलेल्या कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये कुठलीही भेसळ नव्हती। हा यातला एक महत्त्वाचा मुद्दा। आता फॉरेन्सिक रिपोर्टची अद्यापही प्रतीक्षा आहे। मात्र सुरुवातीला जे काही फॉरेन्सिक निष्कर्ष म्हणून सूत्रांकडनं समोर आले त्यातनं असं कळतंय की अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळलेलं आहे। त्यामुळे अर्थातच हे मॉर्फिन नेमकं कसं गेलं शरीरामध्ये याच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संभ्रम आणि संशय निर्माण होतो आहे आणि अर्थातच मॉर्फिनविषयीची कुठलीही अधिकृत माहिती आत्तापर्यंत हाती नसली तरीसुद्धा संभ्रम आणि संशय हा कायम आहे। आणि अशातच या सगळ्यामध्ये डोकाडिया यांच्याशी संबंधित असलेली एक जुनी कहाणी या निमित्तानं उलगडायला सुरुवात झाली। तर डोकाडिया कुटुंब हे पायधुनीमध्येच राहत होते। आपण जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांशी बोललो तेव्हा कळलं की मागच्या 2 ते 3 वर्षांपासून ज्या घरामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या घरामध्ये ते भाड्यानं राहत होते। चांगल्या स्वभावाचे होते आणि त्यामुळे त्यांच्यासोबत असं काही घडेल असं त्यांनाही वाटत नव्हतं। तर मागच्या वेळेला आपण डोकाडिया यांच्याशी संबंधित एका केसविषयी बोललो होतो। ही केस आहे फसवणूक आणि अत्याचाराची। मागच्या वेळी आपण यातल्या फक्त फसवणुकीच्या अँगलविषयी बोललो होतो, मात्र ही केस आहे फसवणूक आणि अत्याचाराची। तर या केसमध्ये हमीदा शेख यांनी आरोप केलेले होते आफताब यांच्यावरती। हमीदा आणि आफताब यांचा संबंध नेमका काय याच्याविषयी आपण बोलूच। तर या केसमध्ये डोकाडिया हे मुख्य साक्षीदार होते अशी माहिती आता या सगळ्यामध्ये नव्यानं समोर आले। जेव्हा या डिटेल्स आपण घेतल्या तेव्हा ही गोष्ट पुढे आली आणि त्यामुळे ही 2 प्रकरणं म्हणजे पायधुनीमधले हे मृत्यू प्रकरण आणि ते फसवणूक आणि अत्याचाराचं प्रकरण, ही दोन्ही प्रकरणं एकत्रितपणे ठेवून आता तपास होणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होणे महत्त्वाचं आहे आणि म्हणून या प्रकरणाचे जे डिटेल्स आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतील। तर ही गोष्ट सुरू होते फेसबुकवरून। हमीदा शेख ही व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे आणि अमेरिकेमध्ये तिचा व्यवसाय आहे। तर आफताब हा मुंबईमध्ये असतो आणि रिअल इस्टेटचा बिझनेस करतो। तर या दोघांची फेसबुकवरती मैत्री होते। हे दोघं दूरचे नातेवाईक आहेत। फेसबुकवरती त्यांचं बोलणं होतं, संवाद होतो, मैत्री होते, प्रेम होतं आणि या गोष्टीमध्ये एक ट्विस्ट येतो। ट्विस्ट असा आहे की या आफताबचं आधीच लग्न झालेलं असतं आणि या सगळ्यामध्ये तो हमीदाला असं सांगतो की माझं बायकोशी पटत नाही आहे, मी तिला घटस्फोट देणार आहे आणि मग आपण निकाह करू असं म्हणत त्यांचं निकाह करण्याचं ठरतं। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आफताबची सिच्युएशन काय आहे। तर आफताब याचे वडील यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, पण तो डबघाईला आलेला आहे आणि अशात इथे ही सिच्युएशन लक्षात घ्या की हमीदा कोण आहे। तर हमीदा ही अमेरिकेमध्ये आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, स्वतःच्या पायावरती उभी आहे आणि ती चांगलं कमवती आहे। त्यामुळे ती एक मोठी रक्कम एखाद्या विश्वासाच्या जोरावरती देऊ शकणारी आहे। हा यातला महत्त्वाचा मुद्दा। आता हीच गोष्ट पुढे 2019 साली आफताबने हमीदाकडे 50 लाख रुपयांची मागणी केली। आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी 50 लाख रुपये हवेत असं आफताबनं सांगितलं।
हमीदाने यावरती म्हटलं की माझ्याकडे आता इतकी मोठी रक्कम नाही आहे, पण मी 25 लाख रुपये देऊ शकेन. तिने आईवडिलांकडनं काही नातेवाईकांकडनं 25 लाख रुपये जमवले आणि ते देण्याची तयारी दाखवली. आता इथे आफताबनं ते 25 लाख रुपये घ्यायला पाठवलं कोणाला? तर अब्दुल्ला डोकाडिया यांना. आणि अब्दुल्ला डोकाडिया ते 25 लाख रुपये घेण्यासाठी हमीदाकडे गेले आणि या सगळ्या मनी ट्रान्झॅक्शनचे ते एकमेव साक्षीदार ठरले आणि इथेच अब्दुल्ला डोकाडिया यांचं नाव या सगळ्या केसमध्ये आलं. पुढे 2020 साली हमीदा ही अमेरिकेमधनं भारतामध्ये आली. या दोघांचं लग्न झालं. पुढे आणखी काही काळामध्ये तिने जवळपास 6,75,000 आणि 3 लाख रुपये असे एकूण आणखी 10 लाख रुपये आफताबला दिले असं तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. तर याच पैशांच्या व्यवहारावरनं हमीदाने आफताब विरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आफताबवरती BNS अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. कलम 377 अनैसर्गिक कृत्य, 420 फसवणुकीचा गुन्हा, 498 विवाहित महिलेवरती क्रूरता, 504 जाणीवपूर्वक अपमान आणि 506 गुन्हेगारी धमकी हे सगळे गंभीर स्वरूपाचे आरोप हमीदानं आफताबवरती केले. तपास सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यामुळे यामध्ये कोण दोषी आणि कोण निर्दोष हे अर्थातच न्यायालय ठरवेल. पण या सगळ्या प्रकरणामधनं आपल्याला महत्त्वाचं काय घ्यायचं आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे किती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये होते, कारण ते त्या मनी ट्रान्झॅक्शनचे एकमेव साक्षीदार होते. ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. पायधुनीमधल्या कलिंगड मृत्यू प्रकरणामध्ये तपास जसजसा पुढे जातोय तसा एक एक नवा धागा आता उलगडताना आपल्याला पाहायला मिळतोय. या चौघांचे मृत्यू नेमका कसा झाला याच्याबद्दलची स्पष्टता अजून तरी आलेली नाही आहे. पण झालंय काय तर या चौघांपैकीच एक असलेले अब्दुल्ला डोकाडिया हे एका गुन्हेगारी प्रकरणामध्ये थेटपणे संबंधित होते. या गोष्टीचं कन्फर्मेशन झालेलं आहे. एका महिलेने तिच्या पतीविरोधामध्ये जी तक्रार दाखल केलेली होती त्यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे प्रमुख साक्षीदार होते आणि त्यांचा आता या सगळ्या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता ह्या दोन प्रकरणं वेगळ्या वेगळ्या ट्रॅकवरती सुरू आहे, मात्र त्यांचा कुठे संगम होतो का या निमित्तानं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कदाचित तो झाला तर बऱ्याच गोष्टी उलगडू शकतील. पण याच्याही पलीकडे काय सुरू आहे तर फॉरेन्सिकचा अंतिम रिपोर्ट अजून येणं बाकी आहे. त्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. तो रिपोर्ट जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत मृत्यूचं ठोस कारण आपल्याला कळू शकणार नाही आहे. FDAचे सुद्धा आणखी काही रिपोर्ट्स येणं हे अद्यापही बाकी आहे. याच्या पलीकडे पोलिसांनी ज्या 4 जणांचा मृत्यू झालेला आहे डोकाडिया कुटुंबियांच्या घरातनं काही मोबाईल फोन जप्त केलेले आहेत. त्या मोबाईलमधनं नेमकी काय माहिती पुढे येते, त्यातनं काही धागा कळतो का, सापडतो का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे तो जर का काही धागा सापडला तर त्यामुळे सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर जे कलिंगडाच्या मानगुटीवरती संशयाचं भूत बसलेलं आपण बघतोय ते कदाचित नाहीसं होऊ शकेल. या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मुंबईतनं बोल भिडूसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.